नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? आज आपण आलो आहोत वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान तथा राणीची बाग. ही मुंबईतील सर्वात जुनी आणि मोठी बाग आहे. हिचे मूळचे नाव क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स होते. ही बाग भायखळा येथे असून 53 एकर परिसरात पसरलेली आहे. देशातले सर्वात जास्त वनस्पती वैविध्य या बागेत आहेत. या बागेचे उद्घाटन 19 नोव्हेंबर 1862 रोजी लेडी कॅथरीन फ्रेयर यांनी केले आणि लगेच ती बाग जनतेसाठी खुली झाली. 2012 साली या बागेच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण झाली. राणीच्या बागेत झाडे, झुडपे, लता आणि 100 ओलांडलेले अनेक वृक्ष यांचा संचय असलेला अनमोल खजिना आहे. ही बाग म्हणजे 286 प्रजातींच्या 3213 वृक्षांचे आणि 853 वनस्पती जातींचे आश्रयस्थान आहे. याशिवाय अनेक स्तनन प्राणी, पक्षी आणि कीटक यांचे वास्तव्य या उद्यानात आहे. मुंबईतील इतर कुठल्याही उद्यानात इतके विस्मयकारक वनस्पती वैविध्य सापडत नाही. या उद्यानात 300हून अधिक प्राणी आणि पक्षी आहेत. मगर, हत्ती, हरिण, वाघ, बिबट्या, माकड, पानगेंडा, बारशिंगा आणि अनेकांचे आकर्षण असलेल्या पेंग्विनचाही त्यात समावेश आहे. प्राणी आणि पक्ष्यासोबतच राणीची बाग मध्ये 500हून अधिक झाडांच्या प्रजाती आणि 300हून अधिक झाडांनी परिपूर्ण असल्यामुळे अनेक पर्यावरणप्रेमींचे आवडते ठिकाण आहे. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचा संपूर्ण परिसर हा प्लास्टिक मुक्त म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे इथे प्लास्टिकच्या बॉटल्स किंवा प्लास्टिकची कोणतीही वस्तू आतमध्ये अलाउड नाही. त्याचबरोबर महिला आणि लहान मुलांसाठी देखील एक छान असा बाल संगोपन कक्ष बांधण्यात आला आहे. राणीच्या बागेला आंतरराष्ट्रीय दर्जाचे झू पार्क बनवण्याचा संकल्प शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केला होता. त्यात या महत्त्वाच्या कामात राज्याचे पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे यांनी विशेष लक्ष द्यायला सुरुवात केल्याने राणीची बाग आंतरराष्ट्रीय दर्जाचे झू पार्क बनण्याच्या दिशेने आगेकूच करीत आहे. इथे असणारे पेंग्विन पाहण्यासाठी पर्यटक खूप गर्दी करतात. मुंबईमध्ये वन डे पिकनिक करायचे असेल तर फक्त 50 रुपये प्रति व्यक्ती या माफक दरामध्ये आपण या प्राणी संग्रहालयाचा आनंद घेऊ शकता. आतमध्ये खूप छान असा कॅफेटेरिया आहे आणि जेवणही तितकेच छान आहे आणि अगदी माफक दरामध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.